वेग पार्ट 2. मित्रांनो, पार्ट फर्स्ट बघल्या नसल्या तर बघून घ्या. पार्ट फर्स्टमधील नियमावर अनुसरून मजूर, दिवस, तास आणि काम यावरील उदाहरणे सोडवताना पुढील सूत्र वापरावे. तर मित्रांनो बघा, सूत्र कसं आहे, M1 गुणिले D1 गुणिले T1 भागिले W1. तर मित्रांनो त्याच्याबरोबर M2 गुणिले D2 गुणिले T2 भागिले W2. तर मित्रांनो बघा, ह्या सूत्राचा वापर कसा करायचा मी खाली उदाहरण घेतलं आहे, त्याच्यावर समजून सांगणार. तर मित्रांनो बघा, M म्हणजे मजूर, D म्हणजे दिवस, T म्हणजे तास, W म्हणजे काम. तर हे सूत्र कसं वापरावे हे बघण्यासाठी मी एक प्रश्न घेतलेला आहे. हा PYQ आहे मित्रांनो. आतापर्यंत कमीत कमी 10 ते 12 परीक्षेमध्ये हा आलेला आहे. आता 10 ते 12 प्रश्न परीक्षेमध्ये आलेले ज्या जिथं-जिथं आलेत त्यांची नावं देणं होत नाही, त्यामुळे तुम्हाला सांगत आहे. मित्रांनो बघा, ह्या नियमाचा उपयोग कसा करायचा, तर 12 मजूर एक काम 20 दिवसामध्ये पूर्ण करतात. तेच काम 15 मजूर किती दिवसामध्ये पूर्ण करतील? तर मित्रांनो बघा, 12 मजूर म्हणजे मजूर, M म्हणजे मजूर, तर 12. 12 मजूर एक काम. एक काम म्हणजे W म्हणजे काम. W म्हणजे काम. एक काम म्हणजे एक काम. एक काम 20 दिवसामध्ये पूर्ण करतात. D म्हणजे दिवस. तर मित्रांनो गुणिले 20. 20 दिवसात पूर्ण करतात. तेच काम बरोबर. तेच काम म्हणजे हे एक जे काम आहे तेच काम. एकच काम. तेच काम 15 मजूर. मित्रांनो 15 मजूर किती दिवसात पूर्ण करतील? म्हणजे D2 किती? D2 किती? तर मित्रांनो बघा, आता याचा तिरकस गुणाकार होऊन जाईल. 12 गुणिले 20 हे भागाकारामध्ये आहे, इकडे जाऊन गुणाकारात 1 होतो. भागिले इकडले गुणाकारामध्ये आहे, इकडे जाऊन भागाकारामध्ये 15 गुणिले 1 ला 1. तर मित्रांनो D2 बरोबर किती? तर 1 ला 1 कटला मित्रांनो. तर बघा, 5 त्रिक 15 आणि 5 चोक 20. तर 3 चोक 12, 4 चोक 16. तर ते काम मित्रांनो 16 दिवसामध्ये पूर्ण करतील. तर अशा प्रकारे ह्या सूत्राचा वापर करायचा आहे. पार्ट 3 बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडल्यास लाईक नक्की करा. जय महाराष्ट्र मित्रांनो.